रंकाळा चैतन्य ग्रुपचे सदस्य श्रीयुत अशोक चव्हाण यांचा आज वाढदिवस रंकाळा चैतन्य ग्रुपच्या सर्व सदस्यांनी साजरा केला आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। शेवटी श्री अशोक चव्हाण यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यानंतर सर्वांना महालक्ष्मी रेस्टॉरंट येथे श्री अशोक चव्हाण यांनी नाश्ता दिला। तर अशा प्रकारे आज अशोक चव्हाण यांचा वाढदिवस रंकाळा चैतन्य ग्रुपच्या सदस्यांनी खूप आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा केला। बऱ्याच लोकांचा शासकीय वाढदिवस बऱ्याच लोकांचा असतो। त्या शासकीय वाढदिवसामध्ये आम्ही पण आहोत, पण खरोखर हा निम्म्या महाराष्ट्राचा वाढदिवस जरी असला तर त्यामध्ये अशोकरावांचा जन्म 1 जूनला झालेला आहे। तसं बघायला गेलं तर सर्वात लहान पण दिसायला सर्वात मोठे असणाऱ्या आमच्या अशोकरावांना खूप खूप अशा शुभेच्छा। आता सारा बऱ्याच लोकांनी सांगितलं की बाबा जे हरवणारी आणि मनुष्य आहे, तर त्यांना दीर्घायुष्य या निमित्तानं चिंतितो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। सन्माननीय सदस्य श्री अशोकराव चव्हाण यांचा आज 49वा वाढदिवस साजरा होत आहे। 50 आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत, त्यांना हार्दिक शुभेच्छा। 20 वर्ष संपवली, 50 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। अशोकराव चव्हाणांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते हॅपी गो लकी माणूस आहेत। आजचा दिवस कसा आनंदात घालवायचा ते त्यांच्याकडून शिकावं, त्याच्यात की आजचा दिवस आनंदात घालवून म्हणजे उद्याची चिंता न करता आजचा दिवस आनंदात घालवणं हे त्यांच्याकडून शिकायचं आहे। आणि ते माय TVS मध्ये सर्व्हिस करतात, चांगले प्रामाणिकपणे तिथं सर्व्हिस करतात। त्याचे जे 4 मुहूर्त असतात, पाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी, त्यावेळी ते कुठेही तिथं त्या सोडून कुठे जात नाहीत, लोकांना कस्टमरना सेवा देण्याचे काम करतात, टार्गेट अचीव करतात, चांगल्या प्रकारे त्यांनी प्रामाणिकपणे सेवा करतात, सर्व्हिस करतात। तर अशा ह्यांना अशोकरावांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभून दे, आरोग्यदायी आयुष्य लाभून दे म्हणून महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो। कोण येणार? माननीय अशोकराव चव्हाण यांचा आज 48 वर्ष संपूर्ण 49व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्यांचं असंच वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा होऊन ते 101 साजरा करावा त्यावेळेला सगळे आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं ते नेहमी येतात आणि गाडीवरून जसं पळतो आपण त्याप्रमाणे ते येतात आणि गाडीवरून लगेच पळतात। तर त्यांना पुढील आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य आरोग्य सर्व सफल जाऊ दे असं आम्ही प्रार्थना करतो।